मला असं वाटतं मगाशी असं आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाहीये. शिवसेनेकडनं पण ती छापण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही. त्यांनी टी शर्ट पण छापले ते मग शिवसेनेची नाराजी पहिला प्रश्न आहे की कधी जाहीर होणार. काय होतं 4-5 प्रश्न विचारलं नाही तर मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो. मग तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते. ते पहिली गोष्ट निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो. पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे, त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे एनसीपीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे. बघा तुम्ही शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळे एनसीपीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही. आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केलेली आहे. तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांना? आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय 1 तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिस नाही. आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो, आम्ही साहेबांना जवळून ओळखतो, त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो. ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही. त्याच्यामुळं ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सगळ्यांनी चर्चा केलेली आहे त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला. उदय जी इतना वक्त क्यों लग रहा है? मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बना रहे हैं? इतना वक्त क्यों लग रहा है? 2 घंटे से 3 घंटे का वक्त बचा है, 5 बजे शपथ ग्रहण हो रहा है. अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का शपथ होना है. पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है, हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए. अभी ठीक है हो जाएगा ना एक शपथ और भी मिनिस्टर्स क्या शपथ लेंगे या सिर्फ 3 ही जो है शपथ लेने वाले? अभी तो चौथा कौन लेने वाला है किसी भी पता नहीं है. अगर आपको क्या स्टैंड है? आप मंत्री पद की शपथ लेंगे अगर सीएम नहीं बनते, सीएम नहीं बनते तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात का? नाही, एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट. आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे, थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे. आमची जी अटॅचमेंट शिंदे साहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टीममध्ये राहून काय उपयोगाचं आहे. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे, जाहीरपणानं देखील सांगतो. त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदे साहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री. एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आमदार कॅबिनेट